नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत नेट वापरून ब्लाउज डिझाईन. तर इथे डिझायनर ब्लाउज पीस घेतलेला आहे, अस्तर घेतलेला आहे आणि अर्धा मीटर नेट घेतलेला आहे. तर या नेटचा वापर करून आपण सुंदर अशी ब्लाउज डिझाईन तयार करणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला लक्षातच येईल. तर इथे अस्तरच्या कपड्याची डबल फोल्ड घडी करून घेतलेली आहे. इथे गळा 2.5 इंच घेतलेला आहे आणि शोल्डर 4 इंच घेतलेला आहे. तर 4 इंचामध्ये आपण 2-2 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. ती कशासाठी केली ते पुढे मी सांगणारच आहे. तर 5 इंच मोंढ्याचं माप घेतलेलं आहे. पूर्ण उंची 12.5 इंच आहे. 1 इंच ऍड करून 13.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. इथे खडू थोडस ओळखायला येत नव्हता, तर इथे 2 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. तर आपण हा समोरचा गळा घेत आहोत. तर इथे मी 5.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता, पण समोरचा गळा 5.5 किंवा 6 इंचावरच घ्यायचा. आणि इथं गोलाकार आकार टाकून घेतलेला आहे. मोंढ्याचाही आकार देऊन घेतलेला आहे. तो आता कट करून घेते. हा 1 टक्स ब्लाउज आहे. आता सेंटर मध्ये कट करून समोरचा आणि मागचा भाग वेगवेगळा करून घ्यायचा आहे. समोरचा वरचा गळा 2 इंच घेतलेला आहे. समोरच्या मोंढ्याचा आकार कट करून घेते. आणि जो आपण मोठा आकार दिलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि हा बाजूला ठेवून घ्यायचा आहे. याच्यावरच आपल्याला माप घेऊन डिझाईन तयार करायची आहे. पाठीमागचा गळा 2.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि गळा उंची 2 इंच घेतलेली आहे. पाठीमागचा गळा 7 इंच घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. ब्लाउजची पूर्ण कटिंग करून झालेली आहे आणि अस्तरवर पण कटिंग करून घेतलेली आहे. आता आपण शिवून घेऊया. ब्लाउज एक आणि साड्या अनेक, तुम्ही तुमच्या आवडीनुसार एखादा असा ब्लाउज शिवू शकता आणि बऱ्याच साड्यावर हा वापरता येतो. तर इथे ब्लाउजचा मेन कपडा सरळ ठेवलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून टाचपिन लावून घेतलेली आहे. आणि आता गळ्याला 1/2 इंचाची मार्जिन देऊन एकसारखी शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारताना इकडे तिकडे जाणार नाही व गळ्याचा आकार बिघडणार नाही याची काळजी घ्यायची.
लगेच कमरेच्या साईडने टीप मारून घ्यायची, जेणेकरून कमरपट्टी व गळा एकदाच तयार होईल. टीप मारताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा. गळ्याच्या पण साईडने एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे. कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची. आणि हा कपडा आता पलटून घ्यायचा आहे. पलटून घेऊन यावर दाबटीप टाकून घ्यायची. इथे आपल्याला कुठेही गळ्याला व कमरेला पट्टी लावण्याची गरज नाही. टीप मारताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची. लगेच कमरेच्या साईडने पण टीप मारून घ्यायची. बघा, आपला फिनिशिंग सहित गळा तयार झालेला आहे. आता साईडने शिलाई मारून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. एकदम कडेकडेने शिलाई मारून घ्यायची. आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. शिलाई मारून झाल्यानं एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला ह्याच पद्धतीने मागचाही पार्ट तयार करून घ्यायचा आहे. व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे मी फक्त एकाच पार्टची शिलाई दाखवलेली आहे. ह्या पद्धतीने आपण दुसराही पार्ट तयार करून घेतलेला आहे. दोन्ही पार्ट तयार करून झाल्यावर आपल्याला इथे पेपरचा वापर करायचा आहे. आपण जो गळा कट करून घेतलेला आहे तो पेपरवर ठेवून घ्यायचा आहे आणि टाचपिन लावून घ्यायची, जेणेकरून कपडा इकडे तिकडे घसरणार नाही व ब्लाऊजचा आकार बिघडणार नाही. गळा जसा आहे तसा मार्करच्या सहाय्याने आपल्याला आखून घ्यायचा आहे आणि 1 ते 1.5 इंचाची मार्जिन ठेवून अजून एक आकार टाकून घ्यायचा आहे. आणि आता ह्याच पद्धतीने आपल्याला समोरच्या गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे. अगदी सोपी डिझाइन आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीलाही जमेल अशी सोपी डिझाइन आहे. आणि तुमच्याकडे जास्त कलरच्या ज्या साड्या आहेत त्यावर हा ब्लाऊज एक शिवून ठेवला तर आपली एक ब्लाऊज आणि साड्या अनेक असं कोणत्याही साडीवर आपल्याला हा ब्लाऊज वापरता येईल. एक्स्ट्राचा पेपर आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे.
आता मागचा पार्ट साईडला ठेवून घेतलेला आहे, तर आपण समोरच्या पार्टची कटिंग करून घेऊयात. तर इथे वर जो गळा आपण 2 इंचाचा घेतलेला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि इथे आपल्याला आता नेटचा वापर करायचा आहे. तर इथे आपलं गळ्याचं माप आहे तो आपल्याला माप घ्यायचा आहे आणि त्यानुसार नेट घ्यायचा आहे. तर इथे 3 इंच आपलं माप आहे, तर 4 इंचाचा आपल्याला नेट घ्यायचा आहे. 1 इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा ठेवायचा आहे. 4 इंचावर मार्किंग करून एक सरळ अशी पट्टी घेतलेली आहे आणि त्यावर आपल्याला प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. आपण पेपरला लावून एकदाच प्लेट टाकू शकतो, पण मी हे अगोदरच तयार करून घेते. ज्या मैत्रिणी नवीन शिकत आहेत त्यांच्यासाठी सोपं जाईल. सर्व प्लेट एकसारख्या टाकून घ्यायच्यात. दिसायला अवघड पण बनवायला खूप सोपी अशी ब्लाउज डिझाइन आहे. आपल्या गळ्याच्या मापा एवढ्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. प्लेट मारून झाल्यावर आपल्याला पेपरला जोडून घ्यायच्या. एकदम परफेक्ट मापाच्या प्लेट झालेल्या आहेत. पेपरवर ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारताना प्लेट दुमडणार नाही याची काळजी घ्यायची. इथे तुम्ही कॉन्ट्रास्ट नेटचाही वापर करू शकता. शिलाई मारून झाल्यावर एक्स्ट्राच नेट आहे ते आपल्याला कट करून घ्यायचे. सर्व प्लेट एकसारख्या करून घ्यायच्या आणि त्यावर एक शिलाई मारून घ्यायची.
मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण शिलाई मारून झालेली आहे. आता आपण ब्लाउजला जोडून घेऊयात. तर इथे गळापट्टीसाठी मी पट्टी काढून घेते. गळापट्टी लावण्याऐवजी इथे तुम्ही छोटीशी फ्रिल जरी तयार करून लावली तरी ब्लाउजला खूप सुंदर असा लुक येतो. इथे छोटासा गोट टाकून घेत आहे. आता आपल्याला ब्लाउज पीसवर ठेवून घ्यायचं आहे आणि इथे टाच पिन लावून घेत आहे, जेणेकरून कपडा घसरणार नाही. आणि यावर अगदी हळूवारपणे शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना ज्या प्लेट टाकलेल्या आहेत त्या दुमडणार नाही व गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही याची काळजी घ्यायची. आणि जो पेपर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. इथे आपल्याला 1-1 इंचाचे टक्स मारून घ्यायचे आहेत. हा 1 टक्स ब्लाउज आहे. इथे 4 इंचावर आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत. बघा किती सुंदर असा लुक आलेला आहे. आता आपल्याला ह्याच पद्धतीने दुसराही पार्ट तयार करून घ्यायचा आहे. मागचाही पार्ट शिवून झालेला आहे. सेंटर मध्ये कट मारून मी काच बटन पट्टी लावून घेत आहे.
मागच्या साईडने हुक लावलेले आहेत. इथे टिप मारून आय तयार करत आहे. सुंदर आणि सोपी डिझाईन आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि ही डिझाईन कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. बघा आपला गळा शिवून तयार झालेला आहे. आता शोल्डर जोडून घेऊयात. शोल्डर जोडून झाल्यावर आपण बाही लावून घेऊयात. बाहीची सुंदर अशी पफ डिझाईन केलेली आहे. व्हिडिओ लांब होईल त्यामुळे ते दाखवलेली नाही. तुम्हाला बाहीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. आता आपली बाही जोडून तयार झालेली आहे. आता फिटिंग टाकून घेऊयात. तर इथे सरळ भागाकडून एक टिप मारून घेतलेली आहे आणि नंतर पलटून घेऊन आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून उलट्या साईडने ब्लाऊजचे दोरे निघणार नाही. बघा सुंदर असा आपला ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे. काही प्रश्न असतील, कुठे समजलं नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा. बघा आपली सुंदर अशी पफ स्लीव केलेली आहे आणि मागच्या साईडचा गळा आणि हा समोरचा गळा. तुम्ही हा ब्लाऊज बऱ्याच साड्यावर यूज करू शकता. सुंदर आणि फॅन्सी डिझाईन आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.